दाजीचे बोलले खालं पडले, भाऊचे बोलले खालं पडले. काय करसान, आखरी ते पार्सल आपल्या पैसे आलेलंच आहे. भाऊ ते भाऊच आहे. मला माहिती आहे ना, मला जी वस्तू पाहिजे ना ती बरोबर तो पाठवतो म्हणजे पाठवतो. तर घेऊ म्हणून तर म्हणलं चला घेऊया. नमस्कार सगळ्याला, कशा आहे सगळेजण? मस्त असणार आहे. आणि तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण की आता नवरात्र लागणार आहे 2-3 दिवसामध्ये. तर आता नवरात्रीमध्ये खूप साऱ्या लेडीज असतात की त्या घागऱ्या घालता आणि मगच दांड्या खेळतात. तर तसंच मी सुद्धा करणार आहे. म्हणजे मला खूप दिवसापासून आवड होती त्या दिवशीची की आपण घागरा घेऊ म्हणून. तर म्हणलं चला घेऊया आपण. पण म्हणजे कसं की कुठून आणा काय आणा एवढा विचार चालू होता. तर म्हणलं चला आपण एक ऑनलाईनच मागूया घागरा. तर मी आता ज्याला गेलते ना तर तेव्हाच मी तो ऑर्डर केलता आणि तो तिकडच आलेला आहे. पण तिकडं आल्यावरती तो आला मी तिथं आणि आईने त्याच्यावरचं ब्लाऊज सुद्धा शिवायला टाकलेले आहे. पण आता ते कसं शिवलं काय शिवलं हे तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला तुम्हाला मी आमचा घागरा दाखवते. तर चला काढू आपण घागरा आपला. आता तुम्ही मला सांग की तुमच्या याला कागद का लावला तुम्ही तो. तर काय झालं, रुद्र आहे की तो खूप बदमाश आहे. त्याने काय केलं, त्याची ते जेसीबी होतं ना तर जेसीबीच्या हे बांधलं गठ्ठा आणि तो हे केला तर हे काच फुटून गेलं. तुमची दाजी एवढे कलाकार की त्यांनी कागद लावला म्हणजे कसं हात लावत लागला नाही पाहिजे लेकरला म्हणून. आणि आमचं खेडेगाव असल्यामुळे कसं आहे लवकर आम्हाला काच सुद्धा भेटत नाही. ते कपाट आम्हाला तिकडे नेणं पडी म्हणजे पुरी आले तेव्हा त्याला काच बसेल. आणि ज्याचित जर कधी आमच्या गावात तो माणूस आला तर मी नक्की बसून घे. तुम्ही सगळेजण कमेंट करता की ताई कुठे काच घरात ठेवता नाही असं तसं, ते मला सुद्धा कळतं. पण नाही इलाज त्याने काय करसान आता, असं काय आहे. आणि लेकर काय करतात, कोणती वस्तू लेकर काय करतात वस्तू कुठली कुठे ठेवून देतात त्याच्याकरता. म्हणजे लेकर मसाला आपले सानू रानू सोनू तुझी बहीण पडत घातला. तर ह्या घागऱ्याला काय आहे, जसं मी तिकडे आई म्हणे ब्लाऊज म्हणजे 8 दिवस मी तिथे राहिले ना तर मला वाटतं की 8 दिवसात येऊन जाईल. पण तो उशीरच होत गेला. म्हणूनच त्याच्यावरचं आई म्हणून ब्लाऊज सुद्धा शिवलं. आणि मग तो भैयानं पार्सल पाठवला. तो गेला मुक्ताईनगरले. मुक्ताईनगरला जाणार तर कोणीच जाणार नाही. ते अजून वापस गेले जालन्याले. मग ते अजून रिटर्न गेलं भाऊपाशी. तर भाऊ खूप चिडला माझ्यावरती. म्हणे तू अशीच करते म्हणे, तुला मुक्ताईनगरला जाऊ शकत नाही का तू. पण काय सांगा तुम्हाला, खूप सारा गोंधळ झाला या घागऱ्याच्या. दाजीचे बोलले खालं पडले, भाऊचे बोलले खालं पडले. काय करसान, आखरी ते पार्सल आपल्या पैसे आलेलंच आहे. भाऊ ते भाऊच आहे. मला माहिती आहे ना, मला जी वस्तू पाहिजे ना ती बरोबर तो पाठवतो म्हणजे पाठवतो. तर आता तुम्ही याला काही म्हणू शकता की तुम्ही म्हणता की असंही म्हणते तसं म्हणते. खरी गोष्ट आहे, भाऊले जे आपण सांगितलं भाऊ बरोबर आणतो. माझ्या मुलीसाठी म्हणा की माझ्यासाठी म्हणा, त्याने लगेच मला पाठवला. आणि आईने सुद्धा ब्लाऊज शिवून पाठवलं. म्हणजे आता लगेच भाऊजी गेले दुसऱ्या दिवशी आणि आणलं त्यांनी ते पार्सल आपल्याशी घरपोच आलेलं आहे. पण ते तेव्हा ते काय झालं काय सांगा, ते मुक्ताला जाऊ शकले म्हणून ते वापस चालले गेले. तर चला मी तुम्हाला खोलून दाखवते कसा घागरा येतं. तुम्ही आता याच्यावरून बघत असणार आहे किती चांगले दिसायला आहे. तर याला तुम्हाला मी खोलून सुद्धा दाखवते. खूप सारी झंबडदारी बाप्पा या घागऱ्या पाहिजे. तर ब्लाऊज बघा काय करसान, थोडंसं मोठं होईल पण काही टेन्शन न घ्या. कारण की माझ्या घरी सुद्धा मशीन आहे. ते शिलाई मशीनवरती मी याला व्यवस्थित करून मी, म्हणून तुम्ही टेन्शन काही घेऊ नका. एखादा माझी होती कारण की भुलचूक माणसाची नसणार आहे. टेलरिंग झाली तर काय करणार आहे की याला मी घरीच बरोबर करणार आहे. आणि अजून 2-3 दिवस बाकी आहे. म्हणजे आजची 18 तारीख आहे तर 22 तारखेला आपल्या देव्या बसणार आहे. म्हणजे घटच स्थापना तेव्हाच मी आगार घालणार आहे. आणि कलर खूप सारे होते पण मला हाच कलर आवडला. तर आता आपण खोलून बघूया. तर बघा असं काय आहे. काय रे बाळा, हा ये बघा किती मस्त आहे, एकदम मस्त. मला खूप आवडला. आणि ते म्हणता ना की हे बरोबर होतो की होतो बरोबर होतो, मापशीर आहे. आता घातल्यावरती कसं वाटतं का सांग माझ्या अंगावरती. तर ट्राय तर करणारच मी पण सध्या नको, नंतर करी. त्याच्याचा दुपट्टा बघा किती मस्त आलेला आहे. बघा डिझाईन किती मस्त आहे याच्यावरची. एकदम मस्त आहे की नाही, मला तर खूप आवडली ही. आणि
कळालेलं आहे, कारण की खूप जण म्हणतात की ऑनलाईन शॉपिंग केली वस्तू अशी तशी, पण तसं नाहीये. मी जेव्हाही ऑर्डर करते ना तेव्हा मला असं म्हणजे एका बारची सुद्धा असं झालं नाही की मला एखाद्या मी काही वस्तू मागवली आणि ती खराब झाली म्हणून. तसं नाहीच आहे बघा. फक्त ते घड्याळच्या बाबतीत झालं ते पैशाचा गोळ झाला काहीतरी, म्हणजे भाऊन पैसे देऊन गेलते आणि त्याने पैसे वापस दिले नव्हते, असं काय झालं. बाकी पार्सल एकदम मस्त आलेले बरं, याच्यावरती काहीच मी म्हणू शकत नाही. बघा एकदम मस्त आलेले आणि मला खूप आवडले हे. तर आता याला मी दुसरे किंवा तिसरे माईल घालणार आहे, कारण की आमच्या इथून की खूप साऱ्या बाया की इच्छा देवीवर जाता, म्हणजे ते MP मध्ये आहे आणि तिथं खूप साऱ्या म्हणजे गरबा सुद्धा खेळता बाया आणि एकदम मस्त पाहायचं डेकोरेशन सुद्धा असतं. खूप सारी मोठी यात्रा भरती, तिथं मी जाणारच आहे. तर तुम्हाला सुद्धा घेऊन जाईनच आणि जमलं कधी तर संध्याकाळी जातो आमच्याकडे, म्हणून संध्याकाळी जेवढं शूट होईल तेवढंच घेईन मी, कारण की संध्याकाळी पाहायची मजा असते. तुम्हाला सगळ्याला माहीत सुद्धा आहे. आणि जालन्यात सुद्धा यात्रा असती, पण आमच्या इथे कसं आहे इच्छा इथून तरी असेल 40 किलोमीटर 40-45 किलोमीटर. तर एकदम मस्त असतं. जर तिकडल्या भागातलं कोणी असेल व्हिडिओ बघणार तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला किती किलोमीटर आहे म्हणून. मी अंदाजे सांगायला लागले बरं, तर नक्की कमेंट करून सांगा. तर आता याची म्हणजे ब्लाऊज बरोबर केल्याशिवाय तर घालणार नाही, ब्लाऊज बरोबर करीन आणि मग त्याला घालून पाहणार आहे. ट्राय केले की तुम्हाला तर माहीत पडणारच आहे. तर असं काय घागरा घेतलेला आहे मी, त्याला बरोबर ठेवते आणि तिकडे गेले, तिकडला व्हिडिओ शूट केला नक्की तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि घागरा कसा वाटला ते सुद्धा सांगा बरं का मला. आणि ते खूप सारे कलर तुम्हाला सांगितलंच मी ना, जर का तुम्हाला पाहिजे असेल सांगा मला, मी लिंक नक्की टॅग करीन. आणि कितीचा आहे हे तुम्हाला डायरेक्ट त्याच्यात कळणार आहे, कारण की मी ऑर्डर तर केला. हो बा हा गुळण्या करतो का मग घुगऱ्या करून मग गुलगुली करून. बाई पाव तुला गुलगुली पाहिजे पाहिजे का सांग तुला गुलगुले पाहिजे का भावाला गुलगुला. हा कोण पाहिजे घेतले गुलगुले, कोणाचे घेतले गुलगुले, कोण केले मग. काकूच्या घरी काल गुलगुली केलते आणि आज आम्हाला गुलगुली खायची, तर मी तुला नक्की करून देईन आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओ करून दाखवेन कसे करता गुलगुले म्हणून. गुळाचे आणि आपल्या रवा आणि पीठ याचे आम्ही गुलगुले करतो. हो मम्मी तू त्यासाठी मंगवला, मग माझ्यासाठी काऊन नाही मंगवला एखादा. तुला घालायचा का. हाव बर किती माईल कशी तिसऱ्या का. मग दसऱ्या दिवशी घालतो ना चालते. तर दुसरा ऑर्डर केला की येऊन जातो मग. बरं हा मग मी दुसरा कोणत्या असा नाही मागू आपण आता, नाही वेगळा हा माया मलाच राहते. हाव मी तुला याच्यातून दुसरा मागतो मग चालते. ऑनलाईन मागून घेऊ आणि आणायला मग. बरं हा फक्त कलर सांगतो कोणता पाहिजे. हाव पण घालशील तर मागो, कारण की तुला ऑलरेडी 2 घागरे घरात पडेले ते तू घालत नाहीये म्हणून तुला ऑर्डर नाही केला मी ना, समजले की नाही. हाव हा नाही तर मग कोणी घातला तरच मला घालायचं असं नाही होणार बरं. आता हा माझ्यासाठी आणि हा मलाच राहू दे. आता मग भाऊ ना मागं ऑर्डर करले, हाव तुला मी दुसरा करीन पण घालशील तरच करणार आहे बरं. आता हा आवाज करते बाई तू. आणि चाल मग जसं आपलं पीठ आपल्या घरात रवा आहे ना, हाव जसं भुज आपण भाऊला गुलगुली करून दे. भावाला गुलगुली पाहिजे आता खायले. मग मोदक मग कलक कलक ओ भाई कलक कलक पाहिजे पाय टाकून साखर टाकून काय रे भो. ओ मग बाई पायान तोडी म्हणतो बाई पोरगा. काय तोडशील रे. हा तो तुटकतय का नकली की आहे हं. नकली नकली का खबुला की आहे ओ माय बाई असं म्हणतो का. तुम्हाला काय वाटतं माहिती का सांगू, ते भेटत नाही का ते दांड्या खेळायला ते लेकराला कपडे, हा हा ते तसे ऋतूला ऑर्डर करायचे मस्त. हाव पण घालीन का घालीन जरा जरा कुर्ता काढून टाकून. बाई तुला तर हात जोडले बापूर, तुला तर काय चालू नाही तुले, तू तर काहीच घालत नाही. काय सांगायला तू नुसतं पाहिजे पोरायचं पाहिजे हसायला पाहिजे. तिला हिरे की नुसतं पोराचे कपडे पाहिजे घालायला, म्हणजे स्टॉप आणि लॅगीस घालत नाही का नाही नाही मला शाळेचा ड्रेस घालत ती पॅन्ट तिथे घालती आणि ओढणी जीवर आली ओढणी दप्तर टाकून देती. मला विचार ना काय सांगायला तू होय तिकडं. तुला ते घागरा हो बर तुला घागरा काय, तुला काहीच ऑर्डर करत नाही काहीच नाही बाई काहीच नाही. गुलगुले
गुलगुले. तर चला मग आता आम्ही करतो गुलगुले. तू खाशील का बघ? आव. चला मग. नाही, ते गुलगुले नाही आहे. बर आंब्यासाठी घालते ते. हा तर चला मग. खायला का? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बेल घंटी वाजवा. आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र. बाय बाय.